न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा होत असल्याची टीका नागरिकांमधून होते आहे। मुंबई पुणे हा मुख्य रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित केला जात असला तरी रस्त्यावर मोठमोठाले फुटपाथ आणि सिमेंटचे ब्लॉक बसवल्यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी परदेशातील विकसित देशांमध्ये पाहणी दौरे करून तिथले रस्ते पाहतात आणि त्याच धर्तीवर शहरातील रस्ते बनवतात। मात्र येथे लोकसंख्या, वाहतुकीची घनता आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेतली जात नाही अशी नाराजी नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करत आहेत। हे शहर राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून आलेल्या कामगार वर्गाचे तसेच विद्यार्थी वर्गाचे केंद्र आहे, त्यामुळे येथे दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते। अशा परिस्थितीत मुंबई पुणे मार्गावरील रस्ते अरुंद केल्याने बस, ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांना वळण घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। या ठिकाणी बसवलेले सिमेंटचे ब्लॉक तातडीने हटवावेत, अन्यथा तीव्र निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे शहर अध्यक्ष विनोद वरखडे यांनी दिला आहे। पाहुयात सविस्तरपणे वरखडे यांनी काय म्हटलं आहे। हा प्रॉब्लेम पुन्हा हवे आहे। या ठिकाणी जर वाहने जे आहेत ते या ठिकाणी जातात। स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण जर बघितलं तर अर्बन स्ट्रीटच्या नावाने रस्ते एकदम छोटे केले आहेत। काय सांगाल एकंदरीत, काय निषेध व्यक्त करणं अधिकाऱ्याच्या? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पिंपरी चिंचवड शहराचा वाहतूकचा अध्यक्ष या नात्याने मी हे जे काम केले, ज्या पद्धतीचं काम केलं याचा मी राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने मी पूर्णतः जाहीर निषेध करतो। कारण हा जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि हायवे असताना इथं आजूबाजूला शाळा आहेत, त्याच्यानंतर रहदारीचं आहे। पिंपरी मार्केट इथं मोठं आहे। या मोठ्या मार्केटमध्ये अशा पद्धतीने सिमेंटचे ब्लॉक वगैरे टाकले जातात, हे योग्य नाही आहे। असं आम्ही पिंपरी चिंचवड अधिकाऱ्यांना याच्याबाबत आयुक्त श्रावणसाहेब हर्डीकर यांना आम्ही निवेदन देणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की हे जे केलेलं आहे हे लवकरात लवकर तुम्ही सुरळीत करा, जेणेकरून आमच्या वाहतूकदारांना याचा त्रास होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या म्हणून। एकंदरीत आपण जर बघितलं तर गरज नसताना अर्बन स्ट्रीटच्या नाव कर्ज काढून अर्बन स्ट्रीट तयार केलं जातं आहे। एक नागरिक म्हणून काय सांगाल? एक पिंपरी चिंचवड शहराचा नागरिक म्हणून मला सांगायला असं वाटतं आहे की बाबा इथं तुम्ही अधिकारी जे आहेत महानगरपालिकेच्या पैशावर विदेश दौरे करतात, ज्या दौरे असे करतात ज्या देशात लोकसंख्या हे लाखावर असतात आणि तिथं मिनटाला वाहतूक असते, अशा ठिकाणी जाऊन पाहणी दौरे करणार आणि तेच दौरे तिथले बघून येणार आणि त्याचा प्रयोग आपल्या पिंपरी चिंचवड शहरात करून जे मोठमोठाले रस्ते होते ते छोटे करायचं काम त्या देशात बघून येऊन इथं करणं हे योग्य नाही। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बडतर्फ केलं पाहिजे अशी आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे मागणी करणार आहोत। कारण यांनी पिंपरी चिंचवड शहराचं गेल्या 3-4 वर्षात ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाटोळ केलं आहे। मोठमोठाले रस्ते हे फक्त छोटे छोटे रस्ते करून ठेवलेले आहेत आणि फक्त हे पिंपरी चौकातच नाही आहे, मोरवाडी चौकातच नाही तर अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात अशा पद्धतीनं स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण अधिकारी भ्रष्टाचार करून पूर्ण हा पिंपरी चिंचवड शहर स्मार्टच्या नावाखाली बकास करायचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत। या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी काही दखल न घेतली तर काय पुढचं पाऊल काय असणार दुसरं? जर का अधिकाऱ्यांनी यापुढे दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाहतूक सेल आणि पूर्ण पिंपरी चिंचवडची वाहतूकदार हे सगळे मिळून इथं मोठं एक जन आंदोलन उभा करतील आणि याच्या बाबतीत आम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजितदादा यांना निवेदन देऊन आम्ही आमचं सर्व वाहतूकदारांची समस्या त्यांच्याकडे मांडणार आहेत। इथं बस चालक आहेत, आता तुम्ही जर बघितलं असेल तर इकडं मोठ्याल्या बसलासुद्धा बघा, बसलासुद्धा इथं टर्न जायला भेटू शकत नाही आहे, टर्न मारता येत नाही आहे। अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी फक्त भ्रष्टाचार, फक्त पैसे खाण्यासाठी त्यांनी आपलं विदेशातून येऊन इथं काही पण करून ठेवलेलं आहे। बकास स्मार्ट सिटी नावाखाली बकास पिंपरी चिंचवड करायचं काम यांनी केलेलं आहे। सर, पालिकेच्या मेन चौकामध्ये मोरवाडी इथे खाली मेट्रो बसस्टॉपच्या इथं खाली सगळे रिक्षा लागलेले असतात। ते अग्निशामक ॲम्ब्युलन्स गाडीला प्रॉब्लेम होतो, टर्न मारताना ट्रॅफिक जाम होतं, त्याच्यामुळे सगळं अडथळा येतो इथं आणि सगळं अतिक्रम केलेलं असल्यामुळं लोकांना त्रास होतो। इकडच्या जाणाऱ्या गाड्या इकडच्या आणायला जाण्याला ते प्रॉब्लेम होतो सगळा। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।